16 धावा धावपट्ट्या लागले गेल्यात मैदानाच्या आज सध्या साईश मध्ये खेळताना पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार देखील त्यांना पाहायला मिळाला आणि हा महत्वाचाच खेळाडू आहे जासी संघाचा. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लोवर फुल टॉस बॉल पुढ्यामध्ये टाकला आणि त्याला मात्र पुढ्यातच पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे साईश मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक बेमिसाल षटकार. फुल टॉसच होता आणि त्याला लवकर पिक केलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार पाहायला मिळाला. पहिल्या 5 बॉल मध्ये बाबी जाबा आल्यात, त्यामुळे साईशने सुरुवात चांगली केली. 4 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून 18 तर पाहायला मिळतं. थोडस पहिलं षटक महागडे पाहायला मिळतं पुंडे संघाच्या बाजूने आणि त्यामुळे थोडासा साईश देखील महागडा ठरलाय. फुंड्याचा साईश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या बेलचा बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. टीम मध्ये साईश मध्ये पिट्टू देखील पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवर सिंगल रन झाले आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपट्टा धावा लागले गेले, त्यात 23 धावा पाहायला मिळतात. स्पर्धा आपण पाहायला गेलं तर बिंजोर ग्रुप कारकोपर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि या बिंजोर ग्रुपचे संचालक करण म्हात्रे यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. एक सर्वाधिक लोकप्रिय ग्रुप आहे खारकोपर परिसरातील, खारकोपर गावातील आणि सातत्यानं या क्रीडांगणामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील बिंजोर ग्रुपची मेहनत प्रचंड पाहायला मिळाली. अनेक सारे सदस्य देखील आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, अनेक दात्यांनी देखील मदत केली आणि या मैदानामध्ये जेव्हा आलो तेव्हा बंटी शेट यांचं सर्वाधिक मोठं योगदान, मग गावासाठी असू द्या, क्रिकेटसाठी असू द्या, या मैदानाकरता असू दे, सर्वाधिक मोठं योगदान त्यांचं नेहमी पाहायला मिळतं. यावेळचा बॉल 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. साईशच्या बॅटमधून हा फटका टीप मध्ये खेळून काढला. फक्त सिंगल रन त्यांना पाहायला मिळाले आणि आता या एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 24च्या घरात. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी असं बॅटल देखील पाहायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडू ISPL खेळलेत. बऱ्याच वेळा एकत्र खेळताना गावदेवी गावठाण संघातून पाहायला मिळाले. कधी कधी एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत असतात आणि पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बरीचशी मागणी दोन्ही खेळाडूंना ऍज अ आयकॉन म्हणून पाहायला मिळत असते. त्या मैदानाच्या आतमध्ये 24 धावा आपल्याला लागले गेल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणामध्ये आपण भूषण म्हात्रे यांना देखील पाहू शकता. 40 खेळाडू आहेत. लोवर फुलटॉस बॉल पुढ्यामध्ये टाकला होता. समोरच्या दिशेने फटका खेळला. भूषण म्हात्रे यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. ताकद चांगली पाहायला मिळाली. महत्वाचा एक आपण नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो संघ सुपर 3 मध्ये जाईल त्या संघाला फायनलच्या दिवशी 3 आयकॉन घेऊन खेळण्याची मुभा कमिटीच्या वतीने दिली जाणार आहे. कारण शेवटच्या दिवशी फायनलच्या दिवशी ओपनचे संघ आहेत, त्यामुळं जे संघ सुपर 3 मध्ये जाणार आहेत त्या संघाला 3 आयकॉन घेऊन खेळण्याची मुभा आयोजन कमिटी देते. कारण रविवारी जर पाहायला गेलं तर या क्रीडांगणामध्ये 8 ओपनचे संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे समोर देखील ओपनचा संघ आहे आणि ग्रामीण संघामध्ये तुम्ही 3 आयकॉन खेळाडू घेऊन खेळू शकता. 30 धावा आपल्याला लागले गेल्यात. प्रथमेशच्या विरुद्ध मोठा फटका आलाय. भूषण म्हात्रे यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. एक लेजेंडर खेळाडू आहेत. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये आपली नावाची हुकूमत गाजवली, पण आज मात्र रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. मागील सामन्यामध्ये देखील त्यांच्या बॅटमधून 31 धावा होताना पाहायला मिळाल्यात आणि याही मॅच मध्ये प्रथमेशच्या विरुद्ध षटकार आलाय, त्यामुळे धावा लागले गेले त्या 30 पाहायला मिळतात. यावेळचा बॉल लेटकेट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक किती आहेत, चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेलाय. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू दाखल झाला होता, जिथे सिंगल रन्स मिळाले गेले आणि आता एकेरी धाबेनिशी संघ धावून पोहोचलाय तो 31च्या घरात. 31 धावा धावपट्ट्या लागले गेल्यात. एक बब्बी दिब्या असं आयोजन नेहमी पाहायला मिळतं. एक बब्बी दिब्याशी ही स्पर्धा नेहमी पाहायला मिळते. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. गोलीच्या बेगाने चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे मिळतील लाभा 4. साईश मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 4 आणि 4. 4चा पाडा साईश मात्रे बॉलर लागला मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटवरून मोठी फटके देखील पाहायला मिळाले.
एक चांगली पार्टनरशिप उभी करताना सचिन स्मृती जास्ती पाहायला मिळतात. 35 धावा आपल्याला लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये या 22 आल्यात. प्रथमेशच्या विरुद्ध देखील 12 येताना पाहायला मिळतात. अकुट टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळला, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. साईश मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक धडाका, मिळतील धावा 6. आला आणखीन एक षटकार. वाह काय फटका खेळलाय. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर स्लॅश केलं. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीप पॉइंटच्या डोक्यावरून साईश मात्रेच्या बॅट मधला षटकार पाहायला मिळाला. 41 धावा दाखवण्याला लागले गेल्यात. मागील 11 चेंडूंमध्ये षटकार आणि चौकारांची भाषा दोन्ही खेळाडू बोलतात. एका बाजूला भूषण म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला साईश म्हात्रे आणि समोर देखील प्रथमेश म्हात्रेच पाहायला मिळतात. या वेळचा बॉल मिस्टा मिस्ट्रोक बॅटला ब्रश झाला आणि त्यानंतर चेंडू पाठीमागच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवर एकेर धावेतून मिळाला जाईल आणि आता शेवटच्या चेंडूवर सिंगल मिळाल्यानंतर 2 षटकांचा इथे खेळ देखील समाप्त झाला. 42 धावा दाखवल्या लागल्या गेल्यात. 42 रन्स. आणखीन एक आपण एक महत्वाचा नियम तुमच्यापर्यंत कळवतोय की जो संघ सुपर 3 मध्ये दाखल होणार आहे त्यासाठी तुम्हाला रविवारी 3 तुम्हाला आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा आयोजन कमिटीच्या वतीने दिली जाणार आहे. कारण रविवारच्या दिवसामध्ये इथे 8 ओपनचे संघ खेळणार आहेत. ऑल इंडिया ओपन 8चा फॉर्मॅट आहे आणि त्यामुळे ग्रामीणच्या संघामध्ये 3 आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला दिली जाणार आहे. 42 धावा दाखवल्या लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आणखीन काही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. गणेश दाखल झालेत. गणेशाचा यावेळचा हा बॉल डेड बॉल पाहायला मिळाला. रबर बॉलच्या स्पर्धा, रबर बॉलचा हंगाम, रबर बॉलच्या नेहमी चर्चा पाहायला मिळते आणि रबर बॉल मध्ये एक वेगळा आनंद नेहमी पाहायला मिळत असतो. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. यावेळचा बॉल गणेशाचा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवला. कधी कधी आउटस्पिन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. डॉट बॉल पहिला बॉल अगदी निर्धाव पाहायला मिळालेत. गोलंदाजी करत असताना गणेश दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळचा बॉल मिस्टा मिस्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतील आणि महत्वाची विकेट कॉटन बोल्ड पहिली विकेट मिळवून दिले गणेशनं. साईश मात्र एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. सचिन स्मृती जास्ती संघाला लागला एक मोठा धक्का आणि साईश मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. चांगला जेल टिपला. बॉल चांगल्या पद्धतीने रिलीज केला आणि त्यानंतर आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळाले. चेंडूवर नजर चांगली ठेवली आणि त्यानंतर तिथपर्यंत पोहोचले आणि फार इम्पॉर्टंट विकेट होती. ब्रेक थ्रूची गरज होती. त्या अर्थातच पुंडे टीमला आणि त्यामुळं महत्वाची विकेट देखील मिळवून दिल्या. बेचाळीस धावा दाखवण्याला लागले गेल्यात. विकेट आले मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन खेळाडू तन्मय ठाकूर दाखल होताना पाहायला मिळतात. क्रीडांगणामध्ये तन्मय देखील दाखल झाला. यावेळचा बॉल तन्मय आला आणि तन्मयनं चेंडूला पाठवून दिले व्ही शेपच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक षटकार. गणेशच्या विरुद्ध आल्याच पहिल्या बॉलवर प्रति हल्ला केला आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. तन्मय ठाकूरच्या बॅट बदललेला पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. 48 धावा दाखवण्याला लागले गेल्यात. आणखी 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झाला. पाठीमागच्या दिशेनं लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ओके 21 धावा पाहायला मिळणार आहे आणि 10 धावा लागले गेल्यात. त्या 49 धावा दाखवण्याला लागले गेल्यात. शेवटचे आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये गणेश चांगले षटक आहे. साईश त्याने विकेट जरूर मिळवल्या. सध्या भूषण मात्र पाहायला मिळतात. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला पण आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावा थांबवल्यात गणेशने कारण मागील 2 षटकामध्ये प्रचंड धावा बनल्या होत्या जिथे 42 धावा पाहायला मिळाल्या पण मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या 7 दिल्यात. अकुट टप्प्याचा बॉल पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवून दिलाय.
सीमारेषा पलीकडे नजाकत पाहायला मिळाली भूषण मात्रे यांच्या फटक्यामध्ये मिळाला धाबा 6 आणि षटकारानं 55 वर जाऊन पोहोचलाय सचिन स्मृती जासे टीम 55 रन्स 55 धावा दापडा लागत असताना पाहायला मिळतात. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा दापड लागले गेल्या. सचिन स्मृती जासी संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला की उरण तालुक्यातील पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि उरण तालुक्यातली पहिली बाईक पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये जर कोणी आयोजित केली असेल तर ते नाव आहे सचिन स्मृती जासे आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 55 धावा दापड लागले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण साहिल आता पाहू शकतोय. साहिल आलाय. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय तन्मय ठाकूरच्या बॅट मधून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळती लाभासा आलाय षटकार. 61 धावा दापडला लागले गेल्या. 61 रन्स 61 पाहायला मिळाल्यात. मगाच्या मॅच मध्ये खारकोपर गावामध्ये जाताना पाहायला मिळाले होते चेंडू पिट्टूच्या जेव्हा पिट्टू बॅटिंग करत होते आणि आता तन्मय ठाकूर बॅटिंगला आले आणि त्यांनी सरळ चेंडू पाठवल्या कॉलनीज मध्ये. चेतन ठाकूर यांना आपण विनंती करतोय आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बिंजोर ग्रुपच्या वतीनं. चेतन ठाकूर यांचं देखील आगमन पाहायला मिळतं आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. त्यांना देखील आपण विनंती करत आहोत आपण या व्यासपीठावर. यावेळचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला गेलाय आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये देखील वळवलंय. पुणे संघाचा साहिल जनम पहिल्या मॅच मध्ये देखील महत्वाची गोलंदाजी केली. 3 बॉल मध्ये 5 धावा त्याने डिफेंड केल्यात आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी स्पर्धा चालू आहेत आणि रबर बॉल म्हटल्यानंतर एक वेगळा आनंद याही रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो. 61 धावा दापडला लागले गेल्यात. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या सचिन स्मृती जासी संघ खेळतोय पण दुसऱ्या बाजूला पुणे संघ असा आहे आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक हाय स्कोर या संघाच्या नावावर आहे. 93 धावा त्यांनी 5 षटकामध्ये उभारल्यात. मगाची विस्फोटक इनिंग जिथे 23 धावा शेवटच्या 6 बॉलवर पिट्टून बनवल्यात. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. पायावर आदळणारा चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. थ्रो देखील चांगला झाला आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडू तन्मय ठाकूर बाद देखील होताना पाहायला मिळणार आहेत. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. धावा लागले गेले. त्यात सचिन स्मृती जासी संघाच्या 63 पाहायला मिळतात. 2 बाद 63 धावा. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग भूषण मात्रे यांनी देखील केले. तन्मयच्या बॅटमधून देखील 2 षटकार पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये नितीन येताना पाहायला मिळतात. नितीन दाखल झालेत. आणखीन एक महत्वाचे खेळाडू आहेत ज्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये 3 बॉलला 3 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. अशी खेळाडू नाशिकला पाहायला मिळतात. लोअर पुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन एरियामध्ये फटका निघून गेला. चेंडू पाहायला मिळतात जिथे सिंगल टच येताना पाहायला मिळणार आहे. 64 धावा दापड लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये नितीन येताना पाहायला मिळतील. महत्वाचे खेळाडू आहेत आणि या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली अशी बॅटिंग करणारी नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनेच खेळलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नितीनच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. कमालीचीच बॅटिंग केलंय. मैदानाच्या आतमध्ये नितीन नाबाचं बादळ चाललंय. सकाळच्या सत्रामध्ये देखील 3 बॉलला 3 षटकार मारण्याचा विक्रम. 70 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. यावेळचा बॉल लेग एशीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 71 धावा आता धावपडला लागले गेल्यात. धावा धावपडला लागले गेल्यात. यावेळचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि
शेवटच्या चेंडूवर मात्र धाव घेत असताना खेळाडू होतील बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धापडा धाबा लागली गेले त्या 71 आणि आता 72 धाबांचं आव्हान ठेवलंय ती जीपी क्लब फुंडे या संघासमोर. 72चा पाठलाग करावा लागणार आहे फुंडे संघाला. महत्वाची मॅच, तुम्ही कुठेही जाऊ नका. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. महत्वाचा नियम, जासी आणि फुंडी लक्ष असू द्या. रविवारी तुम्हाला 3 आयकॉन घेऊन खेळण्याची मुभा आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. त्यामुळं ऑल इंडिया मधून कोणताही आयकॉन तुम्ही घेऊन खेळू शकताय. चला बॅट्समन आलेत मैदानामध्ये, आपण फिल्डिंग लावूया. सचिन स्मृती जासी आणि त्यांच्या विरुद्ध जीपी क्लब फुंडे. उरण तालुक्यातील दोन्ही संघ शेवटचे मॅच खेळत आहेत. जिंकणारा संघ, सुपर कामगिरी करणारा संघ अंतिमच्या 3 मध्ये प्रवेश करणार आहे. कमीत कमी या स्पर्धेची 1 ट्रॉफी जिंकण्याचा मान त्या संघाला मिळेल. त्यामुळे ही दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. बक्षीस पात्र ठरण्यासाठी हा सामना महत्वाचा आहे असाच उल्लेख आपण करूया, कारण या मॅचला जो जिंकणार आहे तो कमीत कमी या स्पर्धेची 1 ट्रॉफी जिंकू शकतो. आणि ही देखील अनाउन्समेंट करण्यात आली, जो संघ आज सुपर 3 मध्ये जाईल त्याला शेवटच्या दिवसामध्ये 3 आयकॉन खेळाडू घेता येणार आहेत. ही मॅच महत्वाची राहील दोन्ही संघांसाठी. 24 बॉल 72चा पाठलाग करायचा आहे. सलामीचे खेळाडू कुणाल आणि त्याच्या सोबतीला प्रथमेश. मागच्या मॅच मध्ये आपण ओपनर पार्टनर्स वेगळे पाहिले, परंतु ही महत्वाची मॅच आहे. धावा देखील तेवढ्याच मोठ्या काढल्यात. त्यामुळे पार्टनर आता कुणालला घेऊन आलेत प्रथमेश. 4 ओव्हर मध्ये 72चा पाठलाग. तन्मय ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिल्या षटकामध्ये तन्मयला आपण पाहताय. गेम इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. 24 बॉल 72 धावा. पहिल्या षटकामध्ये तन्मय ठाकूर आलेत. प्रचंड वेगवान गोलंदाजी आज संपूर्ण दिवसभर तन्मयची राहिले आणि महत्वाच्या मॅच मध्ये कशा पद्धतीचं प्रदर्शन राहणार आहे. चांगली बॅटिंग आज जासईच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
72 धावा आता रोखायच्या आहेत 24 बॉल मध्ये. पण तो पुन्हा एकदा लक्ष राहणार आहे कुणाल आणि प्रथमेश यांच्या या सलामीच्या बॅट्समन कडे, कारण या दोन खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. तन्मय तयार, संयमने देखील आज प्रभावशील कामगिरी केली गोलंदाजी दृष्टिकोनातून. तन्मयचा पहिला बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने चाललाय बॉल, गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक अडवू शकले नाहीयेत, नो चान्स फिल्डर, बॉल जाईल फाईन लेग सीमा पार, धावा मिळतात. कुणाल गरजला 4. कुणाल गरजच्या बॅट मधून पहिला खणखणीत चौकार आला. जी स्टार्ट पाहिजे होती तशी स्टार्ट मिळाली. महत्वाचा सामना त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना अगदी बहादर कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या बॉल वरती तन्मयच्या विरुद्ध 4 धावा, 72चा पाठलाग. आणखीन एक चांगला बॉल पण टू फुल टॉस पडला, एक सिंगल मिळू शकते आणि ती कंप्लीट देखील करण्यात आली. 2 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 5 धावा पाहायला मिळतात. 24 बॉल मध्ये 72ची आवश्यकता. विकी स्पोर्ट्सचे अध्यक्ष चेतन ठाकूर यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो. दोन बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 5 धावा. प्रथमेशने ज्या पद्धतीने जो मागचा सामना जिंकून दाखवला, असं वाटलेलं की सहजरित्या आता चिंचपाडा संघ जिंकतोय की काय, परंतु त्यांना पराभवाची धूळ चारण्यास भाग पडलं. ते नाव होतं प्रथमेश म्हात्रे. समोरच्या दिशेने स्टेट मारलाय, थेट चाललाय सीमा रेषा पलीकडे, धावा मिळतील 4, चौकार. आज जास्तीत जास्त धावा साईश म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे या खेळाडूंच्या बॅट मधून आल्यात. त्यामुळे हे खेळाडू चर्चेमध्ये राहिलेत आज संपूर्ण दिवसभर. परंतु आता एक खेळाडू पुढे जाणार आहे. 9 धावा धावफलकावरती 3 बॉलच्या अखेरीस. तन्मयचा बॉल, लाईन चांगली आहे, पडल्यानंतर थोडीशी गती कमी पाहायला मिळाली आहे बॉलची, ओळखू शकले नाहीयेत लाईनला. आणखीन एक डॉट बॉल. मागच्या बॉल वरती 4 आल्यानंतर इथे वापसी करण्याचा प्रयत्न दाखवला. 4 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 9 धावा. समीकरण आता 24 बॉल 63 धावेची आवश्यकता, मोठं टार्गेट आहे 20 बॉल मध्ये. यावेळीचा बॉल दिशेपासून भरकटलेत गोलंदाज, व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती, 62 धावेची आवश्यकता. आणखीन हा सामना जिंकण्यासाठी पुंडे संघाला मात्र 20 बॉल आहेत. 20 बॉल मध्ये 62 धावा. शॉर्ट पिच बॉल आडव्या बाटनं पूल केलाय, नितीनच्या सरळ हातामध्ये दिलाय कॅच, महत्वाची झेल आणि या मॅच मधली मोठी अडचण दूर केली आहे. प्रथमेश म्हात्रे, पिट्टू यांचा खेळ संपला. मॅच मधली महत्वाची सफलता म्हणूया, कारण ज्या विकेटची गरज होती, ज्या खेळाडूचा लवकरात खेळ कसा संपवता येईल या दृष्टिकोनातून जासई संघाचे खेळाडू उतरले आणि प्रथमेशला मैदानातून बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. एक खेळाडू बाद झाल्यानंतर संघाची धाव संख्या 10 धावा. आता समीकरण 19 बॉल आणि 62 धावा. उजेडामध्येच मॅच पूर्ण होणार आहे, कारण सध्या तरी तसेच संकेत क्रीडांगणमध्ये पाहायला मिळतात. संध्याकाळचे 7 वाजल्यानंतर सध्या ऊन ज्या पद्धतीने वातावरण आहे, सध्या उजेड मैदानामध्ये 6:51. पावसाचं सावट आलं, जर आज पावसाचं चित्र नसतं तर 7:30 वाजेपर्यंत उजेड असतं. चला प्रेक्षक, आप बाहर से जाइए. यावेळीचा बॉल फुल टॉस, हा एकदा एक सिंगल, एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ महत्वाचा ठरला आणि तन्मयने धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक खेळाडू बाद, 11 धावा. येणारे 18 बॉल 61 धावेची आवश्यकता. अठरा बॉल मध्ये 61 धावेची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग नको, कारण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये एक संघ आता दाखल होणार आहे. फार महत्वाची स्पर्धा तुम्ही पाहताय, खेळताय. अनेकांनी योगदान दिले या स्पर्धेला. सकाळी स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा पार पाडण्यात आला. बिनजोड ग्रुपचा आम्ही विशेष कौतुक करेल.
बिनजोड ग्रुपच्या माध्यमातून मान्सून कप आपण एन्जॉय करतो आणि अनेक मान्यवरांनी भेट दिली या स्पर्धेला. हे प्रेम आहे बिनजोड ग्रुप वरती आणि साऱ्या सभासदांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि उद्या कामगारांचा बुलंद आवाज महेंद्र शेठ तुकाराम घरत साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. उद्या देखील प्रीतम म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळेल. कारकोपर गावामध्ये क्रीडा रसिकांवरती प्रेम करणारे सारेच राजकीय मंडळी असतील, विविध क्षेत्र पदांवरील मंडळी नेहमी येत असतात आणि उद्याचा दिवस फार मोठा राहणार आहे आमच्या आयोजकांच्यासाठी. आणि तो आजचा दिवस ज्या पद्धतीने क्रिकेट खेळले ते दोन्ही संघ त्यांचं कौतुक करूया. व्हाईट बॉलने केले संयमनं सुरुवात. आज संयमनं विकेट्स चांगल्या पटकावल्या, महत्वाच्या विकेट्स त्यांना आज संपूर्ण दिवसभर घेतल्यात. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यामध्ये आता त्याच्या कामगिरीकडे लक्ष आहे. 12ला 1 विकेट पडली. बिंजोर ग्रुपचे आमचे सर्व आयोजक तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहताय. ओ कोलाट टाकला बॉल, चांगला बॉल, लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. चान्सेस देत नाहीयेत बॅट्समनला. एक पूर्णांक 1 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 1 खेळाडू बाद, 12 धावा. टर्न करण्याचा प्रयत्न, उंच गेलाय, फटका फसलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कॅचची संधी पकडू शकले नाहीये झेल. त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. कॅच साठी प्रयत्न केला खेळाडूंना, परंतु जजमेंट नव्हती कॅचची. कॅच ड्रॉप झाला आणि इथे संधी मिळेल बॅट्समनला. शेवटचे 16 चेंडू आणि 59 धावेची आवश्यकता. 16 बॉल 59 धावा. समीकरण 16 बॉल 59 धावेची आवश्यकता असणाऱ्या मॅच मध्ये शेवटच्या अंतिम दिवसातील ही टप्प्यातील मॅच. फुल टॉस टाकलाय, फुल टोल वसूल केलाय, बॉलला पाठवलंय मिड विकेट, सीमा रेषा पार. कुणाल घरतचं आक्रमण, षटकार. 15 बॉल 53 धावेची आवश्यकता. इथे फास्टेस्ट 50 मारावी लागणार आहे पुंडे संघाला. 15 बॉल मध्ये 53 धावा. शेवटचे 15 बॉल 53 धावा. एक षटकार आलाय जो नवी संजीवनी देणारा ठरलाय. पण तो अद्याप 3 महत्वाचे बॉल टाकायचे आहेत संयमला. 15 चेंडू 53 ची आवश्यकता. यावेळीचा बॉल बॅट्समनचा पिच्छा गेला, परंतु अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर चालय सांगत असताना अंपायर्स इथून एक्स्ट्रा रन, एक अतिरिक्त धाव. पंधरा बॉल 52 धावा. बॅक चेंज, चान्स नाहीये. विकेट किपरच्या वरून गेला बॉल. एक सिंगल या ठिकाणी. अंतर प्रचंड राहिले धावसंख्येचा. आता सामना थोडासा डिफिकल्ट बनताना पाहायला मिळतो. समीकरण 13 बॉल 51 चे 14 चेंडू आणि 51 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर मध्ये 14 चेंडू आणि 51 धावा. स्विंग अँड मिस, पडला बाहेर वळवला बॉल. ही खासियत आहे संयमची. टर्न तो चांगला करतो, रिदम चांगली आहे, हाय बॉटम ऍक्शन, उंच खेळाडू आहे आणि बॉल पडल्यानंतर बाहेर वळवण्याची ताकद त्याची चांगली राहिली. उजव्या हाताच्या खेळाडूंना तो नेहमी अडचणी वाढवतो. आणखीन एक डॉट बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न.
मागे चाललाय बॉल, रन्स घेण्यासाठी इंटरेस्टिंग नाही आहेत कुणाल. शेवटच्या आता 12 बॉल, मॅच जिंकण्यासाठी तब्बल 51 धावा राहिल्यात. 12 बॉल 51 धावा. षटक क्रमांक 3 साईश मात्रे त्यांना पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 चेंडू आणि 51 ची आवश्यकता असणाऱ्या पिंजोड ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण खेळतोय. 3 दिवसाचं क्रिकेट आणि मधील पहिला दिवस. सध्या तरी या दोन संघांनी चांगल्या रीतीने खेळून इथपर्यंतचा प्रवास केलाय. हे षटक ठरवेल आता की कुठल्या संघाच्या बाजूने सामना जाणार आहे. प्रति ओव्हर 25-26 धावा काढाव्या लागतील. पहिला बॉल साईश यांचा खाली राहिला, ओळखू शकले नाहीयेत. गतीला, लाईनला आणखीन एक डॉट बॉल. 11 बॉल आता 51 राहिल्यात. 11 चेंडू 51 ची आवश्यकता. मॅचची परिस्थिती पाहायला गेला तर सध्या पारडं जड आहे ते सचिन स्मृती जासई संघाचं. 11 बॉल 51 ची आवश्यकता. त्यावेळी आणखीन एक टर्न केल्या बॉलला, आणखीन बाहेर वळवल्या बॉल. डॉट बॉल. 10 चेंडू 51 धावा. आज उल्लेख केला की याच ओव्हरमध्ये सामना कोणाच्या बाजूने जाईल ते कळणार आहे आपल्याला. 2 डॉट बॉल आलेत लगातार. 10 बॉल 51 ची मॅच. इथे शॉर्ट पिच बॉल तो देखील सोडलाय, पण तो आता अंपायर्सना इशारा दर्शवला तो व्हाईट बॉलचा. 10 चेंडू आणि आता 50 धावा. प्रत्येक बॉल वरती 50 हवा आहे. षटकारच मारावा लागणार आहे. 50 ची आवश्यकता येणाऱ्या 10 बॉल मध्ये. साईश मात्रे, संयम, तन्मय मुख्य गोलंदाज ठरलेत आज या स्पर्धेच्या माध्यमातून. टॅप केल्या बॉलला, मिड विकेटला चाललाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल या बॉल वरती. पूर्णपणे या मॅच मध्ये सध्या औपचारिकता राहिले की काय. 9 चेंडू 49 धावा. नऊ चेंडू आणि 49 धावेची आवश्यकता. शेवटच्या 3 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक या 17 मधील या इनिंग मधील 9 चेंडूंचा खेळ राहिला. पहिल्या सत्रामध्ये प्रचंड धावा खर्च केल्या फुंडे संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात. पुन्हा एकदा टर्न झाला, बॉल बाहेर वळवला. इथे आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 8 बॉल 49 ची आवश्यकता. शेवटचे 8 चेंडू आणि 49 रन्स. चला विपुलजी पाटील, आपण या आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. आज संपूर्ण दिवसभर ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला. इथे फटका चांगला, बॅटच्या मधोमध मागच्या दिशेनं बॉल सीमा पार. षटकार. 7 चेंडू आणि आता 43 धावा. 7 बॉल 43. विपुलजी पाटील यांचा सन्मान आपण करणार आहोत. आयोजकांचा विशेष आभार ज्यांनी आज संपूर्ण दिवसभर मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. बिनजोड ग्रुप आणि आमचे मित्र आयुष, साऱ्यांचा मी विशेष आभार मानतो. या स्पर्धेमध्ये आरकोपर क्रीडांगणामध्ये आल्यानंतर एक वेगळाच आनंद लाभतो क्रिकेटचा. इथलं वातावरण, इथे क्रीडांगण आणि त्या दरम्यान येणारे खेळाडू संघ हे नेहमीच मोठमोठ्या ताकदीचे खेळाडू संघ येत असतात. त्यामुळे स्पर्धेमध्ये मजा येते. आज तशाच पद्धतीचा संपूर्ण दिवस राहिला. त्यामुळे खूप सारे आभार आणि पुढील तुमच्या 2 दिवसांसाठी शुभेच्छा तुम्हाला. चांगली स्पर्धा आहे आणि ती आपण सक्सेसफुल अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये पार पाडाल. चांगले खेळाडू खेळतात. आणि उद्यापासून वेळेला देखील महत्व देऊया आपण. खेळाडूंना वेळेवरती बोलवा लवकरात लवकर. शेवटचा षटक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये 43 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 43 धावा. सहा बॉल 43. पहिला बॉल सीमा पार. षटकार. 5 बॉल 37 धावा. जरी 5 षटकार पुढे आले तरी देखील जासई संघ जिंकणार आहे. आता 5 चेंडू 37 धावा. आपण विपुलजी पाटील यांना सन्मानित करणार आहोत या आपण मंचावरती. इथे देखील इनसाइड आउट हा बॉल देखील चाललाय सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. 4 बॉल 31. हेच म्हणत असतील कोणाला अगोदर धावा यायला हव्या होत्या. बॉल 31.
आता टर्न चांगला मिळाला प्रमोद यांना, मागे टाकला बॉल, निर्धाव चेंडू, 3 चेंडू आणि आता 31 आवश्यकता. चला कॅमेरामॅन फोकस करा. इथे देखील बॉलची लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल, लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. आता समीकरण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सुपर 3 मध्ये सचिन स्मृती जासई संघाने शिक्कामोर्तब केल्या. आता पुढच्या 2 बॉल मध्ये त्यांना रिझल्ट मिळेल आणि या स्पर्धेतील एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती फिक्स झाली असं म्हणूया आपण. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका जाता जाता आपली छाप सोडत असताना थेट कॉलनीच्या दिशेने पाठवलाय बॉल. षटकार. शेवटचा बॉल. विशेष आभार आयोजकांचा आणि त्यांना शुभेच्छा पुढच्या 2 दिवसांसाठी. आणि शेवटच्या बॉलवरती आपण जाऊया. इथे इनसाइड आउट कॅचची संधी. सामना जिंकला सचिन स्मृती जासई संघ अंतिम 3 मध्ये. अभिनंदन जासई टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. सामनावीर भूषण आपण या.